नमस्कार मैत्रिणींनो, सोप्या घरगुती रेसिपीमध्ये तुमचे खूप मनापासून स्वागत. आज आपण केला आहे पचायला हलका, करायला सोपा असा पौष्टिक नाश्ता. ज्वारीचा उपमा, विदर्भ स्पेशल उकडपेंडी असंही या उपम्याला म्हणतात. बघा, माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट्समध्ये कळवा. अजिबात वेळ न घालवता ही उकडपेंडी अर्थात उपमा कसा केला ते आता आपण बघूया. उपमा करण्यासाठी ठेवलेली कढई आपली गरम झालेली आहे. त्यामध्ये आता या उपम्यासाठी घेतलेलं 1 वाटी ज्वारीचं पीठ टाकून घेऊया. पहिल्यांदा हे पीठ असंच कोरडं भाजून घ्यायचं आहे. ते एकसारखं हलवत राहायचं आहे, नाहीतर करपण्याची शक्यता असते. गॅसची फ्लेम ही आपण मिडियम ठेवून घेतली. बघा, गॅसच्या मिडियम फ्लेमवर 5 मिनटं कोरडं भाजून घेतल्यानंतर ह्या पिठाचा कसा खमंग वास सुटलेला आहे आणि हे पूर्ण कोरडं झाले. आता त्यामध्ये टाकून घेऊया हा 1 टेबलस्पून बारीक रवा. रवा पण ह्या पिठाबरोबरच परतून घ्यायचा आहे. हे आता परतत असतानाच ह्यामध्ये 1 चमचा तूप टाकून घेऊया, म्हणजे हे पीठ अजून खमंग भाजलं जातं. बघा, तूप टाकून भाजल्यानंतर ह्या पिठाचा कलर पण बदलला आहे आणि वास पण किती छान खमंग सुटलेला आहे. हे आता पीठ मी काढून घेते. पीठ काढून घेतल्यानंतर ह्या उपम्याची फोडणी आपण बघूया. कढईमध्ये मी साधारण 3 चमचे तेल टाकून घेतलेलं आहे. तेल गरम झाले, त्यामध्ये टाकूया 1 चमचा मोहरी. मोहरी थोडी तडतडू द्या. आता ह्यामध्ये टाकूया 1 चमचा जिरे. जिरे फुलले की टाकूया हा छोटा अर्धा चमचा हिंग. ही बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि कढीपत्ता. कढीपत्त्याचा स्वाद आणि मिरचीचा तिखटपणा पहिल्यांदा आपण फोडणीत मिरची कढीपत्ता टाकला की उपम्यामध्ये उतरतो, म्हणून मी पहिल्यांदा टाका. मिरची आणि कढीपत्ता थोडा परतून झाला की त्यात टाकूया हा मध्यम साईजचा 1 बारीक चिरलेला कांदा. कांदा पण आपण चांगला गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे. कांदा परतेपर्यंत दुसऱ्या शेगडीवर आपण ह्या उपम्यामध्ये टाकायला पाणी उकळायला ठेवलेलं आहे. आता ह्यामध्ये टाकूया ही 1 चमचा उडीद डाळ. पहिल्यांदा टाकली की फार करपते, म्हणून थोडा कांदा परतून झाल्यानंतर डाळ्यामध्ये टाकून घ्यायचे, म्हणजे ती छान भाजली जाते. बघा, कांदा छान परतून झालेला आहे. त्यात आता टाकूया हा बारीक चिरलेला 1 मध्यम साईजचा टोमॅटो. टोमॅटो तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही तो स्किप करू शकता. टोमॅटो चांगला आपण परतून घेऊया. टोमॅटो चांगला मऊ पडेपर्यंत परतून घ्यायचा आहे. बघा, टोमॅटो कसा छान परतून झाला आहे. तर त्यामध्ये टाकूया हळद आणि आता हे भाजलेलं पीठ ह्यामध्ये ओतून घ्यायचं आहे. आणि हे चांगलं 1-2 मिनिट चांगलं परतून घेऊया. आता हे परतत असतानाच ह्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि थोडीशी साखर. आपण पोह्याला उपीटाला कशी साखर टाकतो तशी ह्या उपम्यामध्ये थोडीशी साखर टाकून घ्या, म्हणजे टोमॅटोचा आंबटपणा मेंटेन होतो. बघा कसं हे पीठ आता एकजीव झालेलं आहे. पाण्याला पण आपल्या चांगली उकळी आलेली आहे. ह्यामध्ये आता थोडं थोडं पाणी ओतून
हे आता एकसारखं शिजवून घ्यायचं आहे. एकदम पाण्याचा वापर नाही करायचा. पाणी जास्त झाले की हा उपमा चिकट होतो, म्हणून ह्यामध्ये अगदी एक साधारण पाववाटीच पाण्याचा वापर करायचा आहे. बघा, अजून थोडंसं पाणी टाकायला लागणार आहे. हे आता एकसारखं करून थोडा वेळ झाकून ठेवायचं आहे. बघूया आता उपम्याला कशी वाफ आली ते. बघा, उपम्याला कशी छान वाफ आलेली आहे. आता चांगला एकजीव करून घेऊया आणि आता ह्यामध्ये टाकूया ही भरपूर सारी कोथिंबीर. आणि अजून थोडं तूप टाकून हा एकसारखा फोडून घेऊया. अजून एक चमचाभर मी हे तूप टाकून घेतलेलं आहे. बघा मैत्रिणींनो, असा हा आपला स्वादिष्ट ज्वारीच्या पिठाचा पौष्टिक उपमा अर्थात उकडपेंडी तयार झालेली आहे. बघा, माझी ही रेसिपी आवडल्यास मैत्रिणींमध्ये शेअर करा. उपमा कसा वाटला मला नक्की कमेंट्समध्ये कळवा. अशाच नवीन नवीन आणि पौष्टिक रेसिपी घेऊन आपण पुन्हा पुन्हा भेटतच असतो. घरचंच खा, निरोगी राहा. धन्यवाद.